राधानगरी विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार के.पी. पाटील रिंगणामध्ये आहेत, तर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे के.पी. पाटील यांच्या डोकेदुखीमध्ये वाढ झालेली आहे। कारण बंडखोरी करणाऱ्या ए.वाय. पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील या के.पी. पाटील यांच्या भगिनी आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये भावाने शब्द न पाळल्यानं पतीवरती अन्याय झाल्याचा आरोप अर्चना पाटील यांनी केलाय। महाविकास आघाडीचा उमेदवार होईल अशी मला शक्यता होती, होणार होतो। अचानकपणे काय झालं मला माहिती नाही। मी लोकांच्या आग्रह खातर मी ह्या मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून लढवत आहे आणि जर ह्या 8 दिवसामध्ये लोकांना फिरत असताना मला दिसायला लागलं की उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद अपक्ष उमेदवाराला दिसतोय। तर राजकारणामध्ये मी आतापर्यंत 30 वर्ष निष्ठेनं काम करत आलो, पण निष्ठा ही ठेवून चालत नाही असं मला ह्या निवडणुकीत दिसलं। आता कुठं माती शिंकली काय शिंकली हे 23 तारखेलाच निवडणुकीमध्ये मी निकाला दिवशी दाखवून देणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।